साध्या आणि सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्त वेळ तुमचा घेणे नाही, माझाही देणे नाही. मोजून 2-5 मिनिटात सेवेला पूर्णविराम असेल. आणि ज्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं ते दादाश्रींची जी इच्छा आहे की मी ते सांगायला पाहिजे, जे यूट्यूबला जास्त व्हायरल झालेलं आहे ते सांगायला पाहिजे. हां सांग सोना तिथपाना ते वाढेल का आपलं ते सांग सोना. आणि मला माहिती आहे ना तुम्ही तिथला करता येईल असं रामायण बिमायण तुम्हाला काहीच संबंध नाही. ते जर पहिले सांगते कव नव्हती जायला जातात लोक आहे ते उगं शेंगदाणा खाणार म्हणून पोत्रा वागणार येतं. चांगलंय कीर्तनाला यायला लागले हा मोठा आनंद आहे. तरुण भाऊ आठे म्हणाला हो आठे म्हणतात नाही लोक आणि नको तर सांगा गरज पडत नाही. तुमले म्हणाला होतो बहिणी खरं सांगा व्हिडिओवर मग कोणी कोणी म्हणा बरं खरं सांगा कोणी नाही ना का बा देवने तुम्ही काय दरादरी बी जायला होती चाल तुम्हाला अर्धा बार मग पान टाक दिलं होता देवने असं बी काय होतं नाही ना. देवाचं भजन केलं पाहिजे. खरं संकीर्तन म्हणजे हातानं टाडी मुखानं नामचिंतन. इथं तुम्ही कीर्तनात भजन करत नाही आणि नको तिथं कोणता बी गाणं म्हणतेस म्हणे माया त्या हो आपली गाणं म्हणा पद्धती तशीच हो. जवळ आपण संकटमा राहताना तवय देव काय देव बी डोळ्या उघडत नाही हो कवय जवळ संकटमा सापडत सवय. हां आज गैरसूची राही ना मला जुनं मटेरियल गावना बाहेर बाजार करा वावरमा जायलो अंधार पडी काम करता करता गावना जोडी येवान पहिले स्मशानभूमी होती दादासाहेब नाजिम दादा स्मशानभूमीन जोडी हो ना स्मशानभूमीन जोडी राम 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 कोठे तडे समजी राहीन ना आडे गोमाल गोमाल कुमचाड कुमचाड होईन बा स्मशानभूमी जोडी राम 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 आणि स्मशानभूमी पण थोडा गावना लाईटी दिकायला लाग्यात बैठ मेरे पास तुझे देख आपला परमार्थ आहे तो हो. म्हणून अंतकरणापासून देवाची भक्ती करायची नाही का हो. इथं म्हणायला लावलं का इथं म्हणत नाही मन माय नको तडे म्हणत एक मावशी आमना तोंडायचा मग गाणं म्हण राहील ती नवर देऊन करता आणि त्या गाणं बी तसाच राहतस तथाईनु ना मना दादा उना निमित्ते समजी गऊना माय मना हिरोना तथाईनु ना मना बापू उना निमित्ते समजी गऊना माय मना गोविंदा. मी म्हटलं आपल्या मुंबईमा जाणं काही शक्य होत नाही. आपला गावमा गोविंदा यायला देखील म्हणतो सकाळ उठणं अंग बिंग धुले ना जी काकू गाणं म्हण राहते तीन कडे गो म्हणतो काकू मला गोविंदा दे काढू पण मुंबई जाणं काही शक्य होत नाही म्हणतो. ती मायनी दे काढा पो माल गोविंदा लाईट ना खाली उभा होता तर दिकी नाही इथला नियागार होता. अरे ज्या भगवंतानं नरदेह दिला त्याची स्तुती करायची ना हो. कुंती मातेनं स्तुती केली देवाची कशी ऐका कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनायच नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. ज्या मालकानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलं त्याची स्तुती करायला पाहिजे. तुम्ही नको त्याने स्तुती करत बटत हो. आको सांगू का काय काय बेवडा मरेलोर मी मन माय पडाय मारडस गावमा कीर्तन चालू तरी कीर्तन लिये नाही गावमा भजन होय तरी भजन मा ये नाही चालू सप्ताह आमना दोंडायचा ना म्हातारा सांग राहिलो बरं का कारण मन म्हणा गावनं मोड्याच करतो मी तुम्हाला गावनं काही सांगणार नाही मला. हा आडे ना सांगेन तू उपाधी करली आडे सर्व लोक चांगला शेतास हो. आमना दोंडायचा मग एक म्हातारा चालू सप्ताह मागून माल म्हणे रविबा म्हणता काय म्हणे सप्ताना बोंगटा फिरावं म्हणता का म्हणे माल घर झोप लागत नाही कीर्तन माती येणं नाही पण घर झोप लागत नाही तेवढ्यासाठी स्पीकर फिरावं लावत. सप्ताह कमिटीना पुरुषले म्हणतो भाऊ स्पीकर फिरायले वायबारने बरसे वायबार वाल चालणार नाही म्हणतात. आता सप्ताह आटोपला आता आमचं कसं असतं 15-15 दिवस महिना घरी जायला भेटत नाही. 15 दिन नंतर घरमा मन वडील नाही त्या म्हणे भाऊ म्हणतं काय म्हणे जो म्हातारा डोकला आहे ना म्हणतं म्हणे म्हातारा मरी घ्या म्हणतं चांगलं की दोंडायचं आणि गाण गे म्हणतं. गोष्ट खरी आहे रे बाळा. पर आपले प्रभू रामचंद्र आणि आपली शिवबा आपल्याला शिकवून देऊन गेले मरण्याच्या नंतर वैर संपतं दारावर जाऊ नये आणि मी कीर्तन करीन जायला होतो रुपरना असंच होतं गौ बा दारवर गऊ आणि ती माय रडणारी माय बी हुशार राहत बरं दादा हा बस आहे हो. रडणारी माय भयान हुशार रास हो. ती मायनी देखो म्हणा टिया बिया धोतर बी शे नाही शाव कीर्तनकारच शे बा मग ती माय रडस मना राम वो माय मना राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी मना राम का आनंदी मा भजन करी रायनाथ ना मना राम. मी जोडे गो म्हणता काकू पट रड पण आहे नको रडू म्हणतो
का बरं म्हणे महाराज म्हणता करंटा गावमान गावमा कीर्तन ऐकायला येणे पंढरपूर भजनले जाय का तू लबाड्या का बठवत आणि लबाड बोला मा बाईस ना पहिला नंबर तथा नाही बाईस ना हा तिकडनं बरं पहिनी अजून 80% दक्षिणा आठ केले आपली जे बी सांगसू ते तथा सांगसू आता ना काहीच सांगणार नाही मला हो रडामा आणि खोटं बोला मा बाईस ना पहिला नंबर रास हा